एका राजाने त्याच्या 3 मंत्र्यांना पिशवी घेऊन बागेत जाऊन फळे भरून आणण्यास सांगितले. पहिला मंत्री समजूतदार होता. त्याने बागेतून चांगली फळे आपल्या पिशवीत भरली. दुसरा मंत्री थोडा आळशी होता. त्याने चांगली आणि काही सडलेली खराब फळेही भरली. तिसरा मंत्री प्रचंड आळशी आणि कामात कुत्राई खाणारा होता. त्याला वाटले राजा पिशवीत काय आहे हे बघणार नाही, म्हणून त्याने खाली गवत आणि दगड भरले. वरून फक्त 2-3 फळे ठेवली. 3 मंत्री राजाकडे परतले. राजाने त्यांना 20 दिवसासाठी तुरुंगात टाकण्याचा आदेश दिला. त्यांच्याकडे खाण्यासाठी फक्त पिशवीतली फळे होती. पहिल्या मंत्र्याने ज्याने चांगली फळे भरली होती त्याने 20 दिवस आरामात फळे खाऊन घालवले. दुसऱ्या मंत्र्याने ज्याने चांगली आणि सडलेली फळे एकत्र भरली होती त्याचे काही दिवस चांगले गेले, पण नंतर सडलेली फळे खाऊन तो आजारी पडला. तिसरा मंत्री ज्याने फक्त गवत आणि दगड भरले होते त्याचे अन्न 2 दिवसात संपले आणि तो उपासमारीने गेला. आपले जीवनसुद्धा एका बागेसारखे आहे आणि आपल्या कर्माने आपण आपली पिशवी भरत आहोत. आपल्या कर्माची पिशवी चांगल्या कृत्याने भरण्यास सुरुवात करा, कारण तुमचे भविष्य केवळ तुमचे कर्मच ठरवते.